मांडले, पण त्यांची जी 9 लोकांची बॉडी आहे तर त्याच्यामध्ये 2013 पासून म्हणतात की आता तिथं कोणताही हिंदू किंवा मुस्लिम कोणताही कलेक्टर येऊ शकतो, अधिकारी तिथे येऊ शकतो आणि त्या बॉडीवरती जात असेल किंवा त्याच्यात बदल झाला पण असेल. तर आता काय आहे, आपण एकतर नेमकं 70 वर्षामध्ये आलो. आता 70 वर्षामध्ये घरदारं कपडे गोळा करण्यामध्ये गेले. आपलं श्रद्धेचं ठिकाण नेमकं कुणाच्या ताब्यात आहे, तिथं काय काय आहे, तिथं काय काय झालंय हे आपल्याला अजून माहितीच नाही. आता हे काढलंय मग ती किती. आणि दुसरी गोष्ट ते आपलं कसं आहे माहीत आहे का, आपण एक ठरवावं लागेल. म्हणजे ते आता काही ते बरेचसे लोक आहेत की असे ते भिक्षूसारखे फक्त भगवे कपडे आहेत, पण ते झेन मास्टर आहे, आमका मास्टर आहे, तमका मास्टर आहे. फक्त त्यानं काय केलंय, हुंडबिंड केलंय, त्याला 2-4 गाथा येतात आणि आपले लोक त्यालाच बाहेर पडाले, त्यालाच म्हणाले भंती. लामा पण भिक्षू नसतात. लामा, दलाई लामा किती मोठे झाले, किती तत्वज्ञानी झाले, तर आमचा म्हणजे जो आपला थेरावादी परंपरेचा भिक्षू आहे, थेरा परंपरेचा, तो भिक्षू त्यांना कधी वंदन करत नाही. दलाई लामा कितीही मोठे असले तर ते भिक्षूंना वंदन करतात. का तर ती बुद्धाची परंपरा, थेरा परंपरेतले लोक पुढं चालवतात. तर आपल्याला हे आंदोलन आता नव्यानं सुरुवात करायचं आहे. त्याच्या पाठीमागं 2 वेळेस आंदोलन झालं होतं आणि ते पहिल्यांदा विक्री काढलं होतं. हे आंदोलन एकदा विक्री झालं 30,000 रुपयांनी. तुम्हाला माहीत नसेल, त्याचे नावं वगैरे सांगणं इथं योग्य नाही. एखाद्या माणसाने जय भीम म्हटलं की आपण ते जपानचा बी माणूस असला तर त्याच्या पाठीमागं पळत राहतात. पळत राहून चालणार नाही. जय भीम म्हणणाऱ्या मागं, नमो बुद्धाय म्हणणाऱ्या मागं नाही. आपलं खरं तर ओरिजिनल काय आहे ते बघून आपल्याला पुढं काम करावं लागेल. यापुढं आपल्याला ट्रस्टीमध्ये जे कोणी महत्त्वाचे लोक तिथं पुढं जाणार आहेत तर ते पूर्ण थेरावादी परंपरेतले भिक्षू असावेत. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये प्रथम टाकून आपण त्याला पुढं न्यायला पाहिजे. एवढंच मी बोलतो. आणि आंदोलनासाठी जे काही आपण सगळेजण मिळून करू त्याच्यामध्ये माझ्या परीनं मी सहभागी होतो.